चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण राजेशजी पाटील माजी सरपंच वडनोगर यांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार इथे केला जातोय। त्यानंतर महानंददादा पाटील भिवंडी न्यू 40+ क्रिकेट मंडळाचे एक सिनियर खेळाडू यॉर्कर बाबा या नावाने फेमस आहेत। वसंतजी पाटील यांना विनंती आहे। वसंत पाटील आपण पुढे या। वसंतजी पाटील आपण मानन पाटील यांचं स्वागत सन्मान करायचं आहे। मानन पाटील यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। वसंतजी पाटील यांच्या शुभ हस्ते मानन पाटील यांचा स्वागत आणि सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। धन्यवाद। जाऊया आपण मॅच कडे, ऐकूया मोहनदादा भोईर यांचं पुढचं समालोचन। धन्यवाद। थँक्स। धन्यवाद कालून केनी या स्पर्धेचे माझे सहकारी समालोचक तुमचे देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। जाऊया आपण मैदानाकडे। दोन दिग्गज संघामध्ये रंगतो एक सामना। एका बाजूला या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जोशी 11 भादवड बी। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज पंडित। पहिला चेंडू पेस करताना राकेशच्या बाटमधून देखील सूर्यकर्णी सुंदर अशा धावा आपण पाहिल्यात। 3 धावा आणि स्वतःच संघाचे ज्यांना अकाउंट ओपन केले। या ठिकाणी अतिशय प्रथम चेंडूची फेक झाली ती चेंडू थोडासा फ्लिक केले। चेंडू ऑन साइडला येतो एक धावण्याची संधी हलकासा अपील मात्र पंच संमत नाहीयेत। लेगबाईचा इशारा तो एक धावेचा निर्वळ धावसंख्येने पुढे सध्या धावसंख्या होती ती बिनबाद 4। षटक क्रमांक पहिलं काटे विपक्ष भादवड या दोन दिग्गज संघांमधून आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना मित्र आपण पाहतोय। भादवड बी जोशी 11 भादवड बी संघ आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये। मनोज जोशी संघाचे सर्व करता धरता स्क्वेअर ऑफ विकेट इनफिल्ड मधून सध्या क्षेत्ररक्षण करताना मनोज जोशी यांना देखील आपण पाहतोय। गंगामाता गुंदवली विपक्ष मार्कंडे कारिवली। या ठिकाणी मात्र चेंडू लावला अतिशय चांगला फटका ऑन सेटचा सदला चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष यस वेल जज कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेलकाले केला जातो। महत्वाचा पहिला फलंदाज बाद होतो राकेशची खेळी संपुष्टात। फटका उत्तम होता। प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण म्हणता येईल कारण चेंडू ऑन साइडला जातो। क्षेत्ररक्षक दक्ष होतो कुठल्या प्रकारची चूक नाहीये। अचूक असेल चेंडू कलेक्ट केलं। महत्वाचा पहिला फलंदाज राकेशची खेळी संपुष्टात आणि राकेश फलंदाज बाद झाल्यानंतर नेक्स्ट बॅट्समन येतोय राजेश म्हात्रे। चेंडू अंडर करण्याचा प्रयत्न स्पॉन्ज केला। चेंडू जातो पॉइंटला क्षेत्ररक्षण दक्ष। एक 2 धाव घेण्याची संधी राजेशाला जाई। 2 धाव स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलं। धावसंख्या होती ती 6। ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडूचा फलंदाज बॅकफुटला गेला। चेंडूला सुंदरसा स्पंज केलं होतं। डीजे आता आवाज बरोबर आहे ओके। अतिशय चांगला फटका अति घाई आणि संकटात नाही खऱ्या अर्थाने धाव घेण्याचा आत्मगे मोह आपण पाहिला।
अतिघाई आणि संकटाने खऱ्या अर्थाने पहिली धाव ती बिघाणे प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज या ठिकाणी संतोष घरतबाज झाला. नेक्स्ट बॅटमन प्रवीण माळी येतोय. प्रवीण आला ना. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7 एक संत सुरुवात आपण पाहतो. साजेशी कामगिरी धावपळकर दिसत नाही, याचं कारण देखील आपण पहिल्या फलकावरून पंडित याची अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी पंडित याची पहिली फक्त ज्यानं खर्च केला 7 धावा आणि 2 महत्वाचे फलंदाज ज्याने बाद केले. एक फलंदाज मला वाटतं धावचित बाद आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांगित, दुसरं गोलंदाजी प्रदीप, स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण माळी. हा चेंडू अतिशय स्क्वेअर आहे, आउट ऑफ ऑफस्टम, ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच व्हायची इशारा करता एक धावेचा निर्बळ धावसंख्या 8 वर पोहोचली. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 4 षटकांचा निर्धारित सामना. अगेन्स्ट पुन्हा एकदा प्रदीप रायटा मोरचा मारा, स्ट्राईक रोटेट करतो प्रवीण माळी. एसटी रक्षक दीप मोरे बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलथ्रोमध्ये चेंडू कलेक्ट केला जात नाही. महत्वाचा फलंदाज राजेश याला मात्र मैदान सोडावं लागतं. नेक्स्ट बॅट्समन गणेश येतोय. बाबा यांना पण अतिशय फोकस आणि फेमस आहे. कडे प्रेमी 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याचा सन्मान झाला, बेस्ट प्लेअर ऑफ केपीएल काटे प्रेमी 2024 प्रवीण माळी होता का? सिरीज हा सिरीज आहे ना. नेक्स्ट बॅट्समन गणेश येतोय. स्ट्राईकला सध्या आपण पाहतोय प्रवीण माळी याला. काटाई प्रेमी 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू. फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण सूर्यकांनी सुंदर पाहिली होती प्रवीण माळी. सध्या स्ट्राईक रोटेट करतोय. हा चेंडू देखील आहे स्क्वेअर, आउट ऑफ ऑफस्टम. दिशाईन चेंडू स्क्वेअर मारा, पंचांच्या समांतर धावेल ते अवांतर. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 9. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटची धडण, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय वाखाणण्याजोग असं आयोजन आपण पाहतोय. गावठी स्पोर्ट्स काटे यांच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषकाचं दिमागदार आयोजन. गंगामाता गुंदवली विपक्ष मार्कंडे कारिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतनी बघायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच या ठिकाणी मोठा चेंडू, मोठा फटका, चेंडू येतोय. कॅरी केला होता, मात्र स्वतःला कुठेतरी स्थिर करू शकला नाही क्षेत्ररक्षक. सीमेचं उल्लंघन झालं आणि चेंडू मात्र जातोय आउट ऑफ पार्क. प्रवीणच्या बॅटमधून सुंदर सुरेख षटकार, पहिला षटकार मला वाटतं या स्पर्धेतला पहिला षटकार प्रवीण माळी याच्या बॅटमधून आपण पाहिला. हॉपली चेंडू सुंदर असा फटका आपण पाहिला होता. वाईडिश लॉंग वन सी मार्श क्लिअर करताना हा षटकार. आउट ऑफ इनसाइडचा अतिशय चांगला फटका चेंडू होता. मिडअपला चांगले क्षेत्ररक्षण, आउटफील्ड मधून मिळते एक धाव. धावसंख्या पुढे सकते, धावसंख्या होती ती 16. दुरून खेळण्याचा प्रयत्न
खऱ्या अर्थानं ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. फलंदाज बॅकवर्डला गेला, चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातोय. शॉट तांडम्यानला इनफिल्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं, 1 धाव. धावसंख्या एकाने पुरस्कृत, धावसंख्या होती ती 17. षटक क्रमांक 2. गोलंदाज प्रदीप. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड प्रवीण माळी. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातो कव्हरला, क्षेत्ररक्षक दक्ष. 1 धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुरस्कृत 18. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक स्वतः पण पाहिलं, जीवदान मिळतंय फलंदाजाला. खऱ्या अर्थानं धावा देखील घेतल्या जातात 2. धावसंख्या दोन्ही पुरस्कृत, धावसंख्या 20. क्रिकेटमधून झेलला फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच, लेलो कॅच जितो मॅच, कॅच विन द मॅच, असं समीकरण आपण नेहमीच क्रिकेटमधून पाहत असतो. या ठिकाणी मात्र सॉफ्ट डिसमिसल, साधा सोपा झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि याच दरम्यान मात्र 2 धावा काढण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज गणेश याला 2 धावांची संख्या, धावसंख्या 20 वर षटक क्रमांक 2 संपता. प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि बघू येणाऱ्या 12 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चला स्पीडअप करा, बेल कमी घ्या. गंगानाथ गुंदवली विपक्ष मार्कंडे कारवीर संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. दोन्ही संघाचे कॅप्टन. प्रथम या स्पर्धेची लिगली नोंदणी, मोस्ट इम्पॉर्टंट, आपण आपली नोंदणी करा. बघा सध्या मी भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू फोर्टी संघटनेच्या वतीनं एक सर्वांना सूचना करतोय. ज्यावेळेस तुम्हाला मी अनाउन्स करतोय वारंवार, जेव्हा आपण टॉससाठी येतात तेव्हा प्लीज प्लीज आपण जी स्पर्धेची लिगली फी आहे ती पण घेऊन येत चला, की जेणेकरून पुन्हा पुन्हा अनाउन्स करण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस कॅप्टन आपण नाणेफीसाठी याल तेव्हा प्लीज या स्पर्धेची लिगली फी असते ती देखील आपण या ठिकाणी जमा करायची आहे, जेणेकरून पुन्हा पुन्हा अनाउन्स करण्याची बेल आमच्यावर येणार नाहीये. गंगामाता गुंदवली खऱ्या अर्थाने शरदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या संघाची आपण उभारणी करतो. एक नौका संघ आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पालक सांघिक तिसरं गोलंदाज किरण जाधव. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं किरण माळीच्या बॅटमधून फक्त चेंडूवर थोडासा डिफेन्सिव्ह फटका, चेंडू जातो ऑफसाइडला, एक धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 21-21. 3 विकेट, 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती ती 21. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, गोलंदाज किरण जाधव, वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं. पुन्हा एकदा सज्ज मार्गाचा पंचांना क्रॉस करतो, राईट आर्म ओव्हरचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो गणेश, ज्याच्याकडे चांगली अबडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे गणेश. नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका ऑन साइडचा असतो तो चेंडू, तो वाडिश लॉंगला डीप मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या आणि पुढे 22-22, लॉस ऑफ 3 विकेट. वेलकम विनोदजी पाटील, वेलकम शरदजी म्हात्रे इन अदर्स टीम गंगामाता गुंदवली. अतिशय चांगला फटका चेंडू जाईल पार्क, व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका, चेंडूची लाईन जबरदस्त. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा शप्पा जो लॉन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपण प्रॉपर त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू पण बॅट पोचू शकला नाही, कारण चेंडू फलंदाजा थोडासा वाक्या बाहेरचा होता. पंच वाईटचा इशारा करतात, एक द्वैचा निर्बाळा. धावसंख्या काने पुढे सकते, धावसंख्या होती ती 29-29, लॉस ऑफ 3 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस.
चेंडूला थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क साधता आला, त्याचं कारण देखील आपण पाहिलं होतं. फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू, आउट ऑफ स्टंप. धावसंख्या 30. किरण जाधव गोलंदाज, षटक क्रमांक 3, ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण माळी. आता मात्र परिपूर्ण स्विंग अँड मिस, बीट होताना फलंदाज किरण माळी. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता झाली होती, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. फलंदाज खऱ्या अर्थानं चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा माणूस त्याच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडूची लाईन त्याला व्यवस्थित हिट करता आली नाहीये. चेंडूला शॉर्टन पुल कंट्रोलचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो डिमिग्रीला, एक धाव घेण्याची संधी, फेक थोडीशी अंडरनामे आणि मला वाटतं फलंदाज धावचित बाद. टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. मार्कंडे कारिवली संघाचा कॅप्टन, गंगामाता गोंधळी संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले आहे. 3 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 31. लॉस ऑफ 4 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती. नेक्स्ट बॅट्समन विजन. आता मात्र काठी संघाची बिन्नीची जोडी देखील आपण मैदानावरून पाहतोय. एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला विजन. तर वैयक्तिक पाला सांघिक शेवटचा अंतिम अखेरचा षटक करतो गोलंदाज प्रदीप पाटील. शेवटच्या षटकाला प्रारंभ लेफ्ट हँड राऊंडचा. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग गेट मोठा फटका मारण्याचा माणूस, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आली नाही. एखाद्या फटका मारण्यासाठी मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी देखील फार महत्वाच्या असतात. कमालीचं आयोजन आणि कमालीचं नियोजन. मिस टाइम स्ट्रोक, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर गणेश याला मात्र एक मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. आत्मघातकी फटकामध्ये कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दक्ष नव्हतं. सेफ चेंडूचं लँड झालं, धाव घेण्याची संधी झाली. धावसंख्याकडे पुढे धावसंख्या होती ती 32. मार्कंडे कारिवली संघाचा कॅप्टन, चला आपण देखील या नाणेफीसाठी सुभाष बत्तीनी. फुलेंचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खऱ्या अर्थाने चेंडू ऑफसाईडच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेतो. चेंडू जातो एसट्यांच्या मागं. एसटी रक्षक देखील आपण दक्ष पाहिलं, कुठल्या प्रकारची चूक नाहीये. अचूक असेल चेंडू ज्यांना कलेक्ट केला. महत्वाचा फलंदाज विजेंद्र याची खेळी संपुष्ट. निबासमान प्रमोद येतोय. चेंडूला शॉर्ट अँड बोर्ड काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू मात्र बॅटची आउटसाईड एज घेतोय. एसटी रक्षक मात्र दक्ष नव्हता. चेंडू त्याला कॅरी करता आला नाही आणि एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली. फलंदाज प्रमोद आपलं स्वतःचं कडून ओपन करतो. एक धावेने संघाची धावसंख्या 33. लॉस ऑफ 5 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आहे. चला कारिवली संघाचा कॅप्टन, अतिशय चांगल्या चेंडूची सांगता. एसट्यानं सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर आपण पाहिलो होतो फलंदाज कुठेतरी एसट्यानं सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगल्या चेंडूची सांगता झाली. मिडल एसटीवरचा चेंडू फलंदाज त्रिफळचित बाद होतोय.
4 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 33 आणि विजयाचं लक्ष आहे 34 धावांचं. आणि या 34 धावांचा पाठलाग करताना बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल याचं धावतं वर्णन करते माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओ टू कालराम केनी. खूप खूप धन्यवाद. जय गावदेवी काटई न्यू 40+ व जरीमरी क्रिकेट क्लब काटई आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 पहिल्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू आहे. स्पर्धेचा आयोजक संघ जय गावदेवी काटई विपक्ष जोशी 11 भादवड बी. विजयाचं लक्ष आहे 34 धावांचं. नक्कीच यानंतर आपण गंगामाता गुंदवली नवीन 40+ आयोजित मार्कंडे कारिवली आणि गंगामाता गुंदावली. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये गंगामाता गुंदावली सिनियर 40+ चे माजी संघनायक एक उत्कृष्ट गोलंदाज संजयजी म्हात्रे आणि गुंदवली गावचे उद्योगपती राजेश भुईर उर्फ पप्पू शेठ आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच विनोदजी पाटील गुंदवली गावचे समाजसेवक उद्योगपती भानुदास पाटील यांचे बंधू. गेम ऑन. गोलंदाज राकेश घरात. बघूया इथे धावा बनवल्या 33. आता 34 रोखायचे आहेत. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा की मात्र इथे जोशी 11 भादवड संघ पलटवार करेल. पंडित आणि नरेश राऊंड द विकेट. राकेश घरात ओव्हरला सुरुवात करतायत. पहिला चेंडू विकेट टू विकेट. चेंडूला उडवलाय. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजनला. इथे चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. 2 धावा मिळाल्यात. तिसरीसाठी धावतायत आणि तिसरी धाव देखील पूर्ण. तीन धावेनी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. संजयजी म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये या. गंगामाता गुंदवली सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट क्रिकेटर माजी संघनायक संजयजी म्हात्रे आणि राजेश भोईर पप्पू शेठ आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे. गुंदवली गावचे उद्योगपती राजेश भोईर. इथे देखील चेंडू आपण पाहतोय शॉट मिड ऑफवर अडवला जातोय. 4 धावा आलेत. पहिल्या 2 चेंडूमध्ये 34 बनवायचे आहेत. बघूया चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी काटई 40+ व जरीमरी क्रिकेट क्लब काटई आयोजित सरपंच उपसरपंच चांगला झेल प्रवीण मालीकडून फलंदाज बाद. नंदू म्हात्रे येत आहेत इनेट नंबर 3 वर. जोशी 11 भादवड संघाचे करता धरता जोशी फाउंडेशनचे प्रोपायटर मनोहर जोशी आणि हेमंतजी गुलवी मुस्ताभाई यांचा संघ आपण पाहतोय. 3 चेंडू 4 धावा 1 विकेट अशी सुरुवात आहे. राकेश घरात पहिल्या ओव्हरमध्ये. वेलकम सचिन स्पोर्ट पूर्णा. इथे चेंडू अगदी पडल्यानंतर काहीसा ऑफस्ट्रिकच्या बाहेर वळवला होता. चांगली गोलंदाजी आहे राकेश घरातची. डॉट चेंडू. 4 चेंडूमध्ये 4 धावा. पहिल्या चेंडूवर 3, दुसऱ्या चेंडूवर 1, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथा डॉट आणि हा 5वा चेंडू. 1 सिंगल. धावसंख्या 5.
एक बाद 5 चांगली स्पर्धा आहे आणि नक्कीच 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे आणि कॅमेरामॅन ऋषी इथे चेंडूला उडवलाय. झेलबादची शक्यता, फलंदाज बाद, चांगला झेल. वीर तानाजी दापोडे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघनायकांना विनंती आहे, जर आपला संपूर्ण संघ आला असेल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे, जगदीश पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. जगदीश पाटील तसेच दीपा म्हात्रे, बजरंग पाटील आणि संपूर्ण टीम सचिन स्पोर्ट पूर्णा. भूषण पाटील यांनी जर झेल पकडला तर किशोर भोईर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि आज शुक्रवार आहे, काल गुरुवार गेलाय, आज शुक्रवार आहे, म्हणजे आज त्यांना कोंबडा देखील देण्यात येईल. क्या बात आहे. बघूया, झेल घ्या, एक कोंबडा आणि 500 रुपये कॅश प्राइज जमा आहे. कोंबडा घ्यायचा बाकी आहे. विनोद गायकार, धाबा बनलेत 5, 34 बनवायचे आहेत. सुरुवात चांगली केली आहे राकेश घरतनं. बघूया विनोद गायकार, पहिला चेंडू अगदी ऑन दी कार्पेट, चेंडू चाललाय डीप स्लीपर कव्हर, 2 धावा पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 7. दिलीप मोरे यांचा संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. जोशी 11 भादवड बी संघाचे ते संघनायक आहेत. 7 धावा, 7 चेंडू, 2 गडी बाद. चांगला चेंडू, चांगला चेंडू, अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी विनोद गायकार. नक्कीच होम ग्राउंडवर कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण. 35 धावांचं लक्ष आहे, 34 धावांचं लक्ष आहे. ते पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. कमालीची गोलंदाजी, अगदी बोटांची जादू दाखवताना. 9 चेंडू मध्ये 7 धावा, 34 धावांचं माफक लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. इथे पुन्हा एकदा इथे एष्टी रक्षक अति उत्साहित, धावा मिळेल 22. नक्कीच इथे एष्टी रक्षकाला थोडीशी लालच दिली होती. नक्कीच अगदी जरीमरी क्रिकेट क्लब रेग्युलरचे खेळाडू देखील सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आहेत. जे गावदेवी काटेई 40+ संघ मैदानामध्ये खेळतोय. इथे बघूया, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज चेंडूला उचलतात, डायरेक्ट हिट, निशाणा साधलाय, फलंदाज बाद नंदू. प्रभू श्री रामचंद्र. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच चिंतामणची घडत आणि ऑल टीम
त्यांना शुभेच्छा धन्यवाद देऊ तेवढी कमी आहेत. जगदीशजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सचिन स्फोट पूर्ण त्या चेंडू बघूया पंचांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या 9. विनोद गायकर कमालीची गोलंदाजी करतायत. शेवटचा चेंडू शेष आहे. 11 चेंडूमध्ये 9 धावा. चांगली गोलंदाजी. इथे हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉलची समाप्ती. 2 ओव्हर 3 विकेट 9 धावा 34 बनवायचे आहेत आणि या सामन्यामध्ये वापसी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जय गावदेवी काटे 40+. नक्कीच चांगला संघ आहे. प्रवीण माली याचं येणं बाकी आहे. प्रवीण माली नक्कीच मच्छिंद्र पाटील मच्छिंद्र घरात प्ले 11 मध्ये नाही आहेत. सध्या काही कामानिमित्त बाहेर आहेत. नक्कीच दुखापतग्रस्त आहेत. मच्छिंद्र घरात मच्छिंद्र पाटील प्रवीण माली या गोलंदाजाची नक्कीच 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच चिंता मग करत आता सामना असा झालाय. पहिले 2 गोलंदाजांनी आपलं काम तमाम केलेलं आहे. इथे जर सामना गमावला तर मात्र या 2 गोलंदाजांना दोष लागेल. कारण की 12 मध्ये 25 धावा जास्त आहेत. स्वतःच्या होम ग्राउंडवर हे गोलंदाजी करतील. बघूया सामना कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर जय गावदेवी काठी संघाच्या बाजूने आहे. बघूया फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील. इथे चेंडूला अगदी आपण पाहिलं तर ऑफ ड्राईव्ह केलाय. समोर ठेवलाय. एक सिंगलने धावसंख्या 10 धावा झालेत. अजूनही 24 धावांची गरज आहे आणि 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रदीप पाटील हा एक चांगला फलंदाज आहे. बघूया दिलीप मोरे यांचा भरोशाचा फलंदाज. इथे प्रवीण मालियाचा चेंडू स्वेर. पंचांचा इशारा येतोय वाईट. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता मात्र दिशा कुठेतरी खराब पाहायला मिळाली. प्रवीण माली या जय गावदेवी काठी संघाचा एक सर्वात चांगला गोलंदाज म्हणून प्रवीण मालीकडे पाहिलं जातोय. इथे चेंडूला शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. नक्कीच काठी प्रीमियर लीग या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक या खेळाडूंना मिळवलंय. नक्कीच काही दिवसापूर्वी KPL स्पर्धा याच खेळाडूंतून संपन्न झाली होती. इथे पावलांचा वापर केला मात्र फलंदाज बाद. काटे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 7 चे सदस्य आहेत आणि त्यांनी 500 रुपयाचं कॅश प्राईज झेलसाठी किशोर भोईर यांना पारितोषिक लावलं आहे आणि एक रुबाबदार कोंबडा. बघूया झेल येत नाहीये. झेलची वाट पाहत आहेत. फलंदाजांना गोलंदाजी चेंडू अगदी मारायला द्यायला हवेत तरच झेल आणि झेल येईल. नक्कीच अगदी आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेबांच्या कटआउट समोर किशोर भोईर उभे आहेत. डीप भूषण सदस्य आहेत. इथे दिलीप मोरे आल्या बघूया चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. हा येतोय नशिबाचा चौकार. क्या बात आहे. एकोणवीस धावांची अजूनही गरज आहे. 15 धावा झालेत. दिलीप मोरे जीत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक आहेत. जोशी 11 भादवड 20 संघाचे संघनायक.
चेंडू किती शिल्लक आहेत? 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू मध्ये 19. चांगला फटका, धाव मिळेल 1. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली पैकी 1 सिंगल. 16 धावा झालेत. 18ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7. धावा बनवायचे 18. प्रदीप पाटील स्ट्राइक वर. चला वीर तानाजी दापोडे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघनायक आपला जर संपूर्ण संघ इथे दाखल असेल तर आपण लगेच आपण आल्याची रिपोर्टिंग करा. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ इथे दाखल होतोय. चांगला फटका काव कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र पाटील चुकी करतात आणि चुकीला माफी नाहीये. इथे मोका नक्की चिंतामण घरत साहेब आपण जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये जे 2 चौकार आलेत ते 2 चौकार या सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरू शकतील. एक दिलीप मोरीच्या बॅटमधून आणि एक प्रदीप पाटील. मच्छिंद्र पाटीलनी झेल ड्रॉप केलाय. आता 6 मध्ये 14 असं समीकरण या मॅचचं येऊन राहिलंय. बघूया जोशीलवन भादवड बी की जय गावदेवी काटई. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब, अध्यक्ष गणेशदादा केनी, सचिव रमेशजी तरे आणि ऑल संघटनेच्या वतीनं जय गावदेवी काटेई 40+ संघाचं विशेष आभार. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेवी काटेई 40+ आणि जय जरीमरी क्रिकेट क्लब काटेई. चला 6 मध्ये 14 आहेत. वेल कमी घ्या. सामना लगेच सुरू करा आपण. चांगली स्पर्धा आहे आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला केडनगरमध्ये पाहायला मिळतोय. वेलकम रुपेशजी, वेलकम जगजीदादा, वेलकम रवींद्र पाटील. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे खेळाडू आपल्या मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. वेलकम. मच्छिंद्र पाटील ज्यांनी झेल सोडलाय त्याच खेळाडूला आता 6 मध्ये 14 रोखायचे आहेत. बघूया. प्रदीप पाटील नॉन स्ट्राईकला आहे. 1 चौकाराची 5 वर. दिलीप मोरे 2 चेंडूंचा सामना केलाय. 5 वर खेळतायत. 7 चेंडू आणि 14 धावा. वेलकम जगदीश पाटील, वेलकम रवींद्रजी पाटील आणि वेलकम रुपेश भगत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मच्छिंद्र पाटील 6 मध्ये 14. चेंडूला अगदी पाहिलं तर शॉर्ट लेग रिजन मध्ये खेळलेत. फक्त 1 धाव मिळेल. प्रदीप पाटील स्ट्राईक वर आहेत. 5 चेंडू आणि 13 धावा. 2 षटकार. कि मात्र ते वापसी करतील गोलंदाज मच्छिंद्र पाटील. 5-13. मच्छिंद्र पाटील शॉर्ट रनअपने 5-13. इथे बघूया पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. नक्कीच जर चेंडू हाताला धावा. भूषण पाटील नक्कीच आता इथे 500 रुपये पण आणि कोंबडा पण कदाचित हातातून जातो की काय. बघूया. चेंडू हातावर पडला आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. कदाचित जर चेंडू हाताला नसता लागत तर 4 धावा 3 धावा वाचवते 2 धावा वाचवते देखील आल्या असत्या. मात्र इथे नशीब आहेत जोशील भादवड बी संघाच्या बाजूनं. 4-7 प्रदीप पाटील. मच्छिंद्र
अगदी रिवास फटका खेळण्याचा प्रयत्न बेल स्ट्रीट फलंदाज बाद प्रदीप पाटील OUT आउट. राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में. थँक्यू. बघा सामना जर काटेही संघाने जिंकला तर चर्चा होईल प्रदीपला गरज होती का हा फटका खेळण्याची, आणि जर सामना गमावला तर चर्चा होईल त्या झेलची. नक्कीच बघूया कुठल्या संघाला कुठला क्षण लक्की ठरतोय. 3 चेंडू 7 धावा. फलंदाज कृष्णा 3 मध्ये 7. तीन चेंडू 7 धावा. दिलीप मोरे नॉन स्ट्राईकला आहेत. प्रदीप पाटील बाद झालेत. भाऊ आपण प्लीज आपले काटेही संघाचे समर्थक आपण जरा शिमारीच्या बाहेर आहे प्लीज. आपण कोचिंग बाहेरून करा, हरकत नाही आहे, खेळाडूच्या जवळ जाऊ नका. धन्यवाद. 3-7 कृष्णासाठी गती कमी केली होती. चेंडू चालला अगदी शॉर्ट मिड विकेटला. एकच धावील स्वतः गोलंदाज मच्छिंद्र पाटील चेंडूला उचलत आहेत. 2 चेंडू आणि 6 धावा. इथे षटकार येईल का दिलीप मोरेच्या बॅटमधून बघूया. जरीमरी क्रिकेट क्लब संघाचे संघनायक राकेश पाटील नक्कीच अगदी आपल्या सिनियर खेळाडूंना काहीतरी कानमंत्र देत आहेत. बघूया 2 मध्ये 6. षटकाराचीच गरज आहे. सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये, कारण की दिलीप मोरेचं आपण पाहिले तर रनिंग बिटवीन द विकेट खराब आहे. इथे 1 चेंडू आणि 6 धावा. सामना पुन्हा एकदा टर्न घेतोय. जय गावदेवी काटई संघाच्या बाजूनी. 1 चेंडू 6 धावा. गोल्डन षटकार येईल का दिलीप मोरेच्या बॅटमधून. वापशी केलेली आहे. नक्की 4 मध्ये 7 होत्या आणि मच्छिंद्र पाटीलनं आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. बघूया षटकार येईल. आपण जर हवामान पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक वातावरण आहे. 1-6 आणि इथे सामना जिंकलाय जय गावदेवी काटई 40+. अभिनंदन. हडलॉक जोशी 11 भादवड बी. मनोहर जोशी साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. चिंतामणची घरात आणि संपूर्ण जय गावदेवी 40+ काटई संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दिलीपजी मोरे आणि मनोहरजी जोशी साहेब. वीर तानाजी दापोडे कुठला संघ आहे. लॉटमध्ये काय बदल आहे का जगदीश भाऊ. जय राजेश म्हात्रे